मीटिंग है इधर इधर जमीन लेने के लिए पैसा डालता है 3 घंटे। सार्वजनिक बांधकाम खाते मंत्री श्री दिगंबर कामत, क्रीडा मंत्री भारत माता की। नगरसेवक सरपंचास ओ जिल्हा पंचायताच्या वांगडी हांगासर राज्य आसा जाल्यार तुमचे खातीर आमी जागो राखून दवरलेलो आसा, थंयसर येवन आपली बसका घेवची। आता आम्ही फुलांचो तुरो भेटवून आमच्या गोवा अगस्तीन फर्नांडीस ह्या हॉलाची आम्ही उक्तावणी करतात। दिवली घडयतात आमचे मंत्री दिगंबर कामत, कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री रमेश सावडकर, नावेलीचे आमदार उल्हासबाब तुयेकर, तसेच कुडतोरीचे आमदार रेजिनाल्डो लॉरेन्स, रवींद्र भवनाचे अध्यक्ष आमचे मध्ये पेशवरी गोळा मिळवून मागता गोंय राज्याचे भौशीक बांधकाम मंत्री श्री दिगंबर कामत, नावेलीचे आमदार कुडतोरीचे आमदार श्री आलेश रेजिनाल्डो लॉरेन्स, तेजपुरी नावेलीचे आमदार उल्हासबाब तुयेकर, मडगाव नगरपालिकेचे अध्यक्ष दामोदर शिरोडकर आकाय फुलां भेटोवची, रवींद्र भवनाचे अध्यक्ष राजेंद्र तालक आकाय फुलां भेटोवन आमी तांचे स्वागत करतात। रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष मनोहर करकर, प्रीतीच्या बहिणी हांवें व्हडलें घर बांदलां किंवा हांवें प्लॉट विकत घेतला 300 स्क्वेअर मिटर आनी हांवें घर बांदलां, पण तें घर कायदेशीर जायना। तें घर सुद्धा कायदेशीर करपाक आमच्या सरकारान रेग्युलरायझेशन ऑफ अनऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन 2014 कायदो हाडलेलो। आमी जे ऑथरायज्ड कन्स्ट्रक्शन ना ते रेग्युलर करून दिवपा खातीर जो कायदो हाडलेलो, त्याच कायद्या प्रमाणे आता आपल्याच जागेर जे आपले घर बांदलां ते कायदेशीर करपा खातीर तुम्ही फॉर्म भरून दिवपाचो, तेका कन्स्ट्रक्शन लायसन्स, ऑक्युपन्सी आणि बाकीचे सगळे। म्हणजे मडगांवांतले जर एखादे घर बांदतलो, व्हडलें घर, बारीक घर जर बांदतलो आसत जाल्यार 25-30 हजार रुपया ताका कदाचित लागतले, म्हणजे रेग्युलरायज करपा खातीर। कितले 25 ते 30 हजार बारीक घरा खातीर लागतले। कन्स्ट्रक्शन लायसन्स तुझे किंवा हे ते मडगांवांतले सांगता, कुडतरीत वेगळे आसतले, नावेलीत वेगळे आसतले, पण ते रेग्युलरायज करपा खातीर 25 ते 30 हजार रुपया भरून आपले घर बांधलेले हे घर रेग्युलरायज करपाक जाय, जेणे करून त्या घरात आमकां सुशेगाद न्हिदपाक मेळटले। त्या घराचेर केन्नाच कायद्यान डेमोलिशन येवचें ना, त्या घराक केन्नाच नोटीस येवचें ना, आनी फाल्यां सकाळी ते घर जर वाडोवपाचें जालें आसत जाल्यार आमकां कन्स्ट्रक्शन लायसन्स म्युनिसिपालिटी किंवा पंचायतींतल्यान इजिली मेळटलें। त्या घराचेर आपल्याक हावजींग लोन जरी घेवपाचें जालें आसत जाल्यार हावजींग लोनूय मेळटलें। म्हणून म्हजे घर ह्या योजनेच्या अंतर्गत आमी प्रायवेट लँडात बांदलेलें घर सुद्धा रेग्युलरायज करून दितले। आणि त्याच बरोबर हांवें जें म्हटलां 1972 सोडून कोमुदिदाद लँड, गव्हर्मेंट लँड, 20 पॉयंट प्रोग्राम हांकां आमी जागा दिली। आता तेंच्यांनी आपले घरूय बी हे रुखाच्या अंतर्गत रेग्युलरायज करपाक जाय। म्हणजे तुम्ही जर म्हाका सामान्य भाशेंत जर विचारपाचें जालें, कोमुदिदाद बांदलेलें घर
हे आमी 30 ते 35 हजार रुपयान जागा ताका क्लास 1 जाली जाल्यार ताज्या उपरांत परमनंट तेजे घर नावार करपा खातीर कितले पयशे लागतले आसत हांव मोठा मोठी जाका सांगपाक जाय 30 ते 35 हजार म्हणजे 60 ते 70 हजार रुपया एकदा जर तुम्ही भरले जाल्यार पुराय घर हे परमनंटली जागा प्लस घर हे तुमच्या नावार जावन वयतले. आणि सरकारान म्हजे घर ही योजना एकूच फावटी काढल्या, परत परत काडचे ना. ह्या 6 म्हयन्यांक हे सगळो प्रोसिजर कंप्लीट करप, फुडल्या 6 म्हयन्यांक हे सगळे डॉक्युमेंट तुमच्या हातान दिवप. म्हणजे कोणीय जरी फाल्यां सकाळी उठून आपलो दुश्मन आसूं किंवा आपल्या घरचो आसूं आपल्या घराच्या विरोधात खंयच्याय जरी कोर्टात गेलो आसत जाल्यार तुमचे घर मोडूंक शकना. म्हणून म्हज्या सगळ्या मडगांव आणि परिसरातल्या सगळ्या भाव भयणींक म्हजी रिक्वेस्ट आसा, म्हज्या घराच्या योजनेच्या अंतर्गत आमी काडलेल्या ह्या स्किमीच्या अंतर्गत मागीर ते गव्हर्मेंट लँडांतले आसतले, कम्युनिटी लँडांतले आसतले, 20 पॉयंट प्रोग्रामांतले आसतले, प्रायव्हेट लँडांतले आसतले किंवा 1972च्या पयलींचे घर आसतले. म्हजे घर ह्या योजनेच्या अंतर्गत आपले घर हे कायदेशीर करून घेवपा खातीर म्हणजे ते घर हे केन्नाच कोणी म्हणजे हांवें कित्याक सांगता, हांवें बरेचशे फावटी सांगता, फाटले फावटी एकदा जेन्ना घर मोडपाक एखाद्याची ऑर्डर आमच्या सालिगांव ऑर्डर जाली पळय न्ही, कोण गेलो थंय घर मोडपाक? आमचो डेप्युटी कलेक्टर गेलो. आमचो कोण गेले? पुलीस गेले. आमचे PWD JCB घेवन गेले. आणि गाडी कोणाक सोवल्यो रे? कोणाक सोवल्यो? म्हाका सोवल्यो, सरकाराक सोवल्यो. हांव घर मोडपाक धाडलेले? हांवें तेंचें घर मोडपाक धाडलेले ना. आमकां घर मोडपाचें ना. घर मोडपाक खंयच्या तरी कोर्टाची ऑर्डर जाल्ली आसा आनी तुजेर कोर्टान केस कोणी घातल्या? ताज्या शेजाऱ्यांनी घातल्या नाल्यार एक्टिविस्टांनी घातल्या. हांव परत एकदां सांगता, तुम्ही मुद्दामून काडून पळयात. सालिगांव मतदारसंघातली जी घरां मोडली ताज्या फाटल्यान कोण आसलो तो पळयात. सरकाराक कोणाचेंच घर मोडपाचें ना. म्हज्या सरकाराक तर बिलकुलच ना. जाता जाल्यार बांदपाचें आसा, जाता जाल्यार सपोर्ट करपाचो आसा. त्या खातीर जेंच्यांनी विरोध केला तांकां विसरपाक विसरूं नाकात. तुम्ही विरोध कित्याक केलो काय विचारात, येतले तुमच्या घरा कडेन ते. अरे तुम्ही विधानसभेत ह्या घराची म्हज्या घराच्या स्किमीक विरोध कित्याक केलो हे विचारपाची गरज आसा. आणि हे विचारल्या शिवाय रावूं नाकात. इतकेंच म्हणणें आहा. त्या खातीर म्हजे घर ही योजना म्हज्या सरकारान हाडल्या, तुमकां याद उरपाची गरज आसा. म्हज्या घराच्या ह्या स्किमीच्या अंतर्गत सगळीं घरां आमी रेग्युलरायज करून घेता. तुमचो असोच तेंको म्हजे घर ह्या योजनेक पुराय सरकाराचो तेंको तुमकां आसतलो. बट तुमचो तेंको हो म्हज्या सरकाराक आसपाक जाय. आसतलो काय ना? आसतलो काय ना? आसतलो जाल्यार दोनूय हात वयर उखलून भारत माता की वंदे भारतीय जनता पार्टीचा मोदी जी आप आगे बढ़ो. खूप खूप धन्यवाद. अत्यंत महत्वाकांक्षी योजना ती म्हणजे म्हजे घर योजना, जी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान खूप एफर्ट्स घेऊन खूप स्टडी करून तयार केली. त्या स्किमीचे आज लॉन्च करपाक 4 कॉन्स्टिट्युएन्सी मडगांव, फातोर्डा, नावेली आणि कुडतोरी ह्या स्किमीचे लॉन्चिंग आज मुख्यमंत्र्याच्या हातांतल्यान जाता. ह्या कार्यक्रमात आमचे बरोबर आसा गोंय राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे नावेलीचे आमदार बाबुलास मेहकार, कुडतरेचे आमदार रेजिना लॉरेन्स, मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, रवींद्र भवनाचो अध्यक्ष राजेंद्र तालाक, उपाध्यक्ष मनोहर बोरकार, आमचे डेप्युटी कलेक्टर बरवे ब्रूस, बाकीचे सगळे कलेक्टराचे ऑफिसर्स ज्यांनी हो कार्यक्रम आयोजित करपाक एफर्ट्स घेतल्या. हांगा जमिल्ले म्हजे मोगाळ भावानो, हांगा सगळे आमचे मडगांवचे नगरसेवक आसात, आमचे जिल्हा पंचायतीचे मेंबर्स आसात, आमचे थोडे सरपंच आसात, पंच आसात. तुमकां सगळ्यांक हांव गुणगुणीत येवकार दिता आयच्या ह्या कार्यक्रमाक. ह्या कार्यक्रमाक जोडून आमी मडगांवचे भूषण अशें जे रवींद्र भवन म्हणटात, ज्या रवींद्र भवनाचे काम आमी हातांत घेतिले आनी सगळ्यांक उतर दिल्लें की जाता तितले बेगीन कंप्लीट करतले. ते काम आज आमी लॉन्च केल्या. म्हणजे दोन्ही हो मेन ऑडिटोरियम आणि ब्लॅक बॉक्स ह्या दोनांचे रिफर्बिशिंग रिनोव्हेशन करून आज आमी लॉन्च केल्लें आसा. जे शक्य जालें शॉर्ट टायमा भितर करपाक मुख्यमंत्र्यांनी आमकां खुबश्यो
रिलॅक्सेशन दिली हे काम करता आसतना आणि ताका लागून हे काम उत्तर दिले 30 तारखेक कंप्लीट जातले भारतीय जनता पार्टीचे सरकार उत्तर दिता ते पायटा पयर हांवें सांगलें म्युनिसिपालिटीच्या वर्कर्सांक सांगलें की आमी टेम्पररी स्टेटस दितलो टेम्पररी स्टेटस दिवन दाखयले काणयो सांगले ना म्हणून ह्या लोकांनी समजूपाक जाय उतर दिता ते पायटात वेळ लागपाक शकता पण उतर हे नक्की फुलफिल करतात हे ह्या सरकाराचे वैशिष्ट्य आसा लोक कितें उलो लोकांचे आयकून घेवपाचें आनी सोडून दिवपाचें आज ही स्कीम ह्या स्किमीचेर मुख्यमंत्री सारके डिटेल उलयतो हांव तांचे सगळ्यांचे ह्या कार्यक्रमाक स्वागत करता तुमचेय स्वागत करता एक अत्यंत बरी स्कीम आसा सरकाराची गरज ही समाजातल्या गरीब मनशाक जाय आसता पैसेकारांक सरकाराची गरज नाका कारण पैसेकार कशाय परिस्थितीत आपले काम करून घेतात गरीब मनशाक जर आधार जाय जाल्यार तो सरकाराचो आसता आणि म्हणून बरें सरकार जे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणटा विकसित भारत हे गरीबांक दोळे मुखार दवरून काम करता म्हणून 80 कोटी लोकांक फ्री रेशन दिता वेगवेगळ्या राज्यांनी घरां बांदून दिता हे खरें काम भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकार करता ताच्याच पावलाचेर पावल दवरून मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान ही अत्यंत बरी योजना हातात घेतली आसा आम्ही पळयलें की सरकाराची हालींच्या तेंपार जितलेय डिसिजनां घेतल्या ही डिसिजनां दे आर टचिंग द हार्ट ऑफ द कॉमन मॅन बारीक मनशाच्या काळजाक टच करपा सारकी सगळी डिसिजन आसा तातूंत एक म्हत्वाचें डिसिजन म्हणजे म्हजें घर योजना हांव तुमकां सगळ्यांक स्वागत करता आसतना एकच सांगता की सारकें लक्ष दिवन आयकुया कोणाचेर कसलोच अन्याय जावपाचो ना हांव सांगा आमी थोडे फॉर्म सिलेक्टेड फॉर्म्स दितले मुख्यमंत्र्याच्या हातांतल्यान फॉर्म्स अवेलेबल आसतली मागीर फॉर्मां व्हरून तुम्ही सगळ्यांनी भरून ती सोडून दिवपाची प्रत्येक मतदारसंघातल्या आमदारांक कितें जाय जाल्यार मेळून विचारपाक जाता ते सांगतले वच्चे पयलीं तुम्ही सगळ्यांनी रजिस्ट्रेशन दवरिल्लें आसा भायर वता आसतना आपलं नाव एड्रेस आपलो मोबायल नंबर रजिस्टर करतो म्हणटकीर मागीर आमकांय बऱ्या पडटलें रिकॉर्ड काडून नाजाल्यार आपोवन हाडून तुमकां फॉर्मां दिवपाक पूण एक लक्षात दवरा की हे एक अत्यंत बरी स्कीम आसा आमी सदांच म्हणटात की घर आसचे जेवण आसचे मिनिमम तरी तितलें आसपाक जाय लोकांक जगपा खातीर त्या संबंधी ही स्कीम आसा हांव परत एकदां मुख्यमंत्र्याचे आनी आतां कोणी म्हणटा म्हजें घर अशें अजिबात ज्या लोकांनी विधानसभेत ह्या स्किमीचेर विरोध केलो ही स्कीम लोकांक फुटोवपाक हाडले म्हणटाली ही स्कीम इलेक्शना खातीर हाडले म्हणटाली त्या स्किमी खातीर आता हेच लोक फॉर्म भरतात आणि भरून दितात या स्किमीचे सक्सेस आसा या स्किमीचे जर सक्सेस आसा जाल्यार हे आसा आणि म्हणून हांव तुमचे कडेन सगळ्या कडेन मागता की एक अत्यंत मोठ्या प्रमाणाचे ताळयो मारून तुम्ही मुख्यमंत्र्याचे स्वागत करचे की ही स्कीम बारीक मनशा खातीर आसा बारीक मनशाचो संबंध ह्या स्किमी कडेन आसा आणि स्वतःचे हक्काचे घर आपल्याक मेळचे हे ह्या स्किमीचो हेतू आसा हांव तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता आणि काळजांतल्यान देव बरें करूं ताच्या उपरांत मागता पंचायत एरिया रेग्युलरायझेशन रोजाrio डिसोजा आणि फुडें वयचे $20 point program तुलसीदास बोरकार सरकारी जाग्यार गव्हर्नमेंट लँड गुरुनाथ नाईक रेग्युलरायझेशन ऑफ स्ट्रक्चर रेमिडियस वाल्स आणि फुडें फुडल्यान तांणी भायल्यान काउंटरार फॉर्मां दवरलेली आसात रेजिस्ट्रेशन काउंटरार वचून तुम्ही रेजिस्ट्रेशन करचें जेचे घर गव्हर्नमेंट लँडात आसा गव्हर्नमेंट लँडात जेंचे घर आहा ते हातवीर करात गव्हर्नमेंट लँड बरें दुसरे कोमुनिदाद जागेन जेंचे घर आहा ते हातवीर करात कोमुनिदाद जागेन आसा सगळें करा तो उबो करून उबोच रावलो आपूण तिसरो 20 पॉइंटान जेंचे घर आहा ते हातवीर करात 20 पॉइंट ओके चौथी गजाल प्रायव्हेट लँडात जेंचे घर आहा आनी जेंचे घर कायदेशीर करपाक जाय म्हाज्याच जागेर हांवेंच घर बांदलां ते हातवीर करात
प्रायव्हेट जागेन हांवें विकत घेतला ताका आनी घर बांदपाक व्हेरी गुड म्हणजे बऱ्याच जाणांक विशय कळ्ळा. आणि पांचवी गजाल आमी रिहॅबिलेट केल्या म्हणजे आमी एखादो आमच्या रस्त्या खातीर थोड्या जाणांक काडल्या आनी सायडीक खंय तरी दवरल्या. तांकां अजून सारको जागोय दिवना तांकां फ्लॅटूय दिवना अशें कोण जाल्यार हात वयर करात. हावसिंग बोर्डाच्या डिस्प्युटेड हितूर जे आसा पळय न्हू आत्तां म्हाका तांणी सांगलें तांकांय बी आमी क्लियर करतले. हांव हितून सिंपल रित्या तुमी खंयचो फॉर्म कोणी भरपाचो तो सांगता आनी ताज्या उपरांत आमी हे फॉर्म डिस्ट्रिब्यूट करुया. पयलीं गव्हर्मेंट लँडार आसलेल्यांनी 2 फॉर्म भरपाक जाय. तुमकां गव्हर्मेंट लँडाचो फॉर्म वेगळो मेळटलो भायर तेणी तो घेवपाचो भरून दिवपाचो. ताका तेणी 28 फेब्रुवारी 2014 पयलींची रेजिडन्स सर्टिफिकेट लावपाक जाय. तेणी ताका एक एफिडेविट लावन दिवचें पडटलें म्हजें घर आनी घरा भोंवतणी 2 मीटर जागा. ओके म्हणजे मॅक्झिमम 400 म्हटलें आमी. आतां वचून वांगडा वाडोव नाका नाजाल्यार आपलो कंपाऊंड म्हणून वाडयशात आनी आतां सीएमान 400 सांगले थोडी मेळटा जाल्यार आनीक घेवया म्हणून. ना घर आनी घरा भोंवतणी 2 मिटरूच मेळटली ताज्या वयर मेळची ना. जाल्यार आतांच वचून हेजो कंपाऊंड बुडून घेतलो तेज्या कंपाऊंडान आपूण गेलो आनीक इल्ली वाडोवया म्हणून मेळटा 400 पर्यंत सारकी बेजून करुया. ना घर आनी घरा भोंवतणी 200 मीटर जागा ही तुमकां मेळटली. ताजो फॉर्म उरलेले एफिडेविट दिवचे पडटले आनी तो फॉर्म सबमीट करपाचो. आमी फुकट दिवचे ना. हांव परत एकदां सांगता खंयचीच जागा फुकट मेळची ना. म्हणजे सरकाराचे आमी पयशे बुडोवन तुमकां फायदो करूंक येवंक ना. हांव परत सांगता अरे आमी प्रत्येक फावटी सांगता की हांवें बरेचशे फावटी हांव सांगता अरे सरकाराच्या जाग्यावयली घरां जर रेग्युलरायज केली हांच्या पोटान कित्याक चुकता रे ताच्या पोटान कित्याक चुकपाक जाय कोणी सांगलेलें. जर बांदताले तेन्ना अडोवपाची मागीर ती तेन्ना अडोवंक ना. आनी आतां कोणाक तरी केशी घालपाक लायतात ती जागा रेग्युलरायज करूं नाका म्हणून. हेंकां बुद्ध शिकयता काय ना तुमी ती शिकोवपाक जाय तांकां बुद्ध ते सांगपाची तांकां गरज आसा. आतां पर्यंत आमी पळयतात कमुदादी जागेचे आडयतात तांकां केसी घाला म्हणून सांगतात सरकारी जागेचे आडयतात. आतां पर्यंत केसी कोणी घालूंक लायल्या हेका जो विरोध करता तांच्यांनीच केसी घालूंक लायल्या. विधानसभेन तेंच्यांनी विरोध केलो विधानसभेच्या भायर विरोध करतात. हेच लोक आसात की जे लोकांक तांकां पोटान दुखता त्यांच्या सामान्य मनशाची घरां जी आसा ती रेग्युलरायज केल्ली तांकां नाका. म्हणून म्हज्या सरकाराक सामान्य मनशाचे घर जे आहा पळय न्हू हे रेग्युलरायज करपाक जाय. कायद्याच्या बाबतींत आमी झगडटा तेजी चिंता आमकां ना पण हेची मनोवृत्ती जी आसा पळय न्ही ही मनोवृत्ती पाड आसा. ही मनोवृत्ती तुमी सांगपाची गरज आसा. म्हणून पयलीं सांगलां हांवें फाल्यां सकाळीं मताच्या वेळार सांगपाक येतलें तूं हिंदू तूं मुस्लीम तूं कॅथलीक. अरे आमी घर दिता आसतना तूं हिंदू तूं मुस्लीम तूं कॅथलीक म्हणून पळोवंक ना. भारतीय जनता पार्टीचो सबका साथ सबका विकास आमी सगळ्यांची घरां जी आसा ही रेग्युलरायज करपाक घेतलेली आसा. हे तुमकां याद उरपाची गरज आसा. म्हणून हांव सांगता जाल्यार मरे तूं मुस्लीम बीजेपी अशें करता. अरे बीजेपीन कोणाचें वायट करूं ना. हांवेंय वायट करूं ना म्हाज्या आमदारांनी वायट करूं ना. हांवें मुद्दाम सांगता प्रत्येक जणांक जातीच्या वयल्यान धर्माच्या वयल्यान तितून तडे निर्माण करपाचें काम सातत्यान राजकारण्यांनी केलां. अरे हेंच्यांनी घरां जी अशी दवरलेली आसा हाज्या फाटल्यान कारण आसा. ही घरां जर अशीच पेंडींग दवरली म्हाका मतां मार जाल्यार मोडटलो म्हाका मतां मार जाल्यार मोडटलो हे राजकारण आयज पर्यंत केल्लें आसा. आनी म्हणून तेंच्यांनी घरां ही रेग्युलरायज करूंक ना. अरे सरकाराच्या जाग्यावयली जर घरां रेग्युलरायज आमी करता आतां आमी पयशे घेवन सरकाराच्या जाग्यावयली करता फुकट करिना कोणाची. तेन्ना जर 2000 सालांत तेणी जर घर बांदलां आसतलें आसत जाल्यार ताका सर्कल रेट तेणी पे करपाक जाय. तो सर्कल रेट घडये आसतलो मडगांवांत तो 100 रुपया पर स्क्वेअर मिटर आसतलो. तो 100 रुपया पर स्क्वेअर मिटर तेणी फारीक करचो पडटलो. म्हणून हांवें म्हटलां की 2000 सालांत जर 300 स्क्वेअर मिटर जागा जर कोणाक मेळटा आसत जाल्यार 30,000 रुपया तेणी जागेचे भरचे पडटले. मागीर क्लास 1 सनद ताका मेळटली ताज्या पलीकडे मेळची ना. कोमुदादीच्या जागेक सुद्दां घरां बांदता आसतना तेन्ना कोमुदादीक कोणी तरी पयशे दिले आसतले. हांव ना म्हणना कोणी कोणाक फुकट बांदूंक दिवंक ना. अरे 40 वर्सां पयलीं घर बांदता आसतना कोण तरी थंयसरलो आसतलो तरी पयशे कितें तरी घेतल्या आनीच घर बांदूंक दिल्या. फुकट दिवंक ना खबर आहा म्हाका. बट तरी सुद्दां आमी म्हणटा आतां परतूय पयशे दिवया. जाता एकदांचे रेग्युलर आमी जबाबदारी घेता की रेग्युलरायज करपाचे. ह्या पुराय परिसरांतल्या लोकांक सांगता जाय जाल्यार हांव पांयां पडटा तुमी एनओसी दियात तांकां जेणे करून सामान्य मनशाची घरां जी आसा ती रेग्युलरायज जावची. हांवें सांगलां म्हाज्या आमदाराकूय बी तुमी चलात तेंच्या कडेन तांकां पांयां पडात आनी तुमी बी चलात कोमुदादीक एकदां पांयां पडात तांकां पडपाची गरज आसा. एकदां जर आमी तेन्ना पयशे घेतले ते विसरा जाता. आतांय बी आमी सर्कल रेटाच्या प्रमाणे तुमचे पयशे फारीक करता. सरकार जबाबदारी घेता. 100 रुपया सर्कल रेट जर आसलो आसत जाल्यार 20% पेनल्टी 120 रुपया प्रमाणे रेट फारीक करता. 300 रुपयाचो प्लॉट जर आसत 36,000 रुपया आतां परत एकदां फारीक करुया जेणे करून परमनंटली कोमुदादीचो प्लॉट जो आहा वो तुमच्या नांवार जावचो म्हणून आमच्या सरकारान हे केलेलें आसा.